नमस्कार फ्रेंड, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर। आज बघा सुंदर असा आपण हा गजरा बघणार आहे। आपण हा बोला अटॅच करून बनवलेला आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। गजरा बनवण्यासाठी हा ग्रीन कलरचा धागा घ्यायचा आहे। त्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची। एक गाठ बांधून घेतल्यानंतर बघा याला अटॅच करून घ्यायचं असं। बघा अटॅच केल्यानंतर आपल्याला या प्रकारे सिंगल खांब करून घ्यायचे। एक्स्ट्राचा धागा पण यामध्येच विणण्यासाठी घ्यायचा आहे। तर बघा या प्रकारे ग्रीन कलरचा जो धागा आहे त्याने सिंगल खांब करून आपण पूर्ण सिंगल खांबचे राऊंड कंप्लीट करून घेणार आहे। चला लास्ट पर्यंत करून घेऊया आपण। तर बघा या प्रकारे आपण सिंगल खांब करून या प्रकारे पूर्ण राऊंड कंप्लीट केलेला आहे। पूर्ण रबर हा कव्हर केलेला आहे। बघा या प्रकारे लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची। बघा स्लिप नॉट करून एक साखळी घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा। बघा या प्रकारे दिसेल। आपण हा व्हाईट कलरचा धागा जॉईन करून घेणार आहे। एक गाठ बांधून घ्यायची पहिलं। बघा एक गाठ बांधली, त्यानंतर कोणत्या पण एक साईडला बघा असं जॉईन करून घ्यायचे। जॉईन केल्यानंतर बघा 3 साखळ्या घ्यायच्यात वरती। 3 साखळ्या घेतल्या त्यानंतर सेम जागेवरती आपल्याला 4 डबल खांब करून घ्यायचे। बघा 2 झाले, 3 आणि हा लास्टला 4। बघा 4 डबल खांब करून झाले। त्यानंतर ही सुई इथून काढायची। इथे आपण जिथे साखळ्या घेतलेल्या तिथे घालून इथे पफ स्टिच करून घ्यायचं एक। बघा या प्रकारे। त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या घेतल्यानंतर सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचे। बघा हे आपले एक पफ स्टिच दिसेल। बघा त्यानंतर परत 3 साखळ्या घ्यायच्या। 1 2 3 साखळ्या घेतल्या सेम जागेवरती अजून 4 खांब करून घ्यायचे। एक झाला, 2 हे 3 लास्टला 4। बघा 4 झालं। सुई काढायची, परत पहिल्या जिथे खांब केलं तिथे घालून दुसरं पफ स्टिच करून घ्यायचे। त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या, सेम जागी स्लिप स्टिच करून घ्यायचे। बघा या प्रकारे। त्यानंतर पुढच्या खांबावरती स्लिप स्टिच करून घ्यायचे। पुढच्या जागी परत बघा 1 2 3 खांब करायचे सेम जागेवरती आपल्याला 4 डबल खांब करून घ्यायचे।
4 झाल्यानंतर सुई काढून परत पहिल्या जागेवर टाकायची. त्यानंतर बघा या प्रकारे पफ स्टिच करायचे. त्यानंतर 3 साखळ्या करायचे. सेम जागेवरती स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या. सेम जागेवरती 4 डबल खांब करून घ्यायचे. दोन झाले. तीन आणि लास्टला 4. तर बघा या प्रकारे दिसायला लागेल. सेम जागेवरती स्लिप स्टिच. त्यानंतर पुढच्या खांबावरती स्लिप स्टिच. बघा या प्रकारे आपलं एक एक फूल बनत जाईल. तर चला या प्रकारे आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. तर बघा आपण या प्रकारे हा पूर्ण राऊंड कंप्लीट केलेला आहे. किती सुंदर हा गजरा दिसतोय. दोन डबल खांब, 3 4 नंतर सुई काढायची, साखळीच्या इथे घालायची आणि पफ स्टिच करून घ्यायचे. बघा या प्रकारे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या. सेम जागेवरती स्लिप स्टिच करायची. हे बघा स्लिप स्टिच. यानंतर बघा या प्रकारे दिसेल आपलं गजरा. तर इथे एक साखळी घ्यायची, धागा कट करून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे सुंदर असा गजरा तयार होतो. त्यानंतर हा जो धागा आहे हा इथेच हाईट करून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे. आणि एक्स्ट्रा आहे तो असा कट करून घेणार आहे. तर बघा किती सुंदर दिसतंय. तुम्ही वेगवेगळ्या कलरने पण बनवू शकता ते, किंवा एकच कलरने पण बनवू शकता ते. या प्रकारे दिसेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.